आहोत. सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील आज नांदेड येथे रेस्ट हाऊस 15 ऑगस्ट निमित्ताने आणि मराठ्यांची बैठक घेण्यासाठी चावडी बैठका चालू आहे प्रत्येक ठिकाणी. 29 ऑगस्टला काय तयारी आहे मुंबईला जाण्याची हे सर्व बैठका लावण्यासाठी सन्माननीय जरांगे पाटील आज नांदेड येथे रेस्ट हाऊसला आज ते आलेले आहेत आणि काही कार्यकर्ते मराठा कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. दादा काय 29 ऑगस्टला काय तयारी आहे जाण्याची मुंबईला? जय शिवराय. मी ॲडव्होकेट दिगंबर देशमुख हातगाव. आज संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांचं नांदेड नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. समस्त मराठा समाजाच्या वतीनं नांदेड जिल्ह्यात मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. बांधवांनो, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक मराठा समाजाच्या महान नेत्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे आणि त्यानंतर आज या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील हे 40 दिवस उपोषण करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 340व्या कलमामध्ये जी तरतूद नमूद केलेली आहे की जो समाज सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे त्या समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण लागू करता येतं, ही संवैधानिक तरतूद असताना सुद्धा या देशातलं सरकार माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील प्राणांतिक उपोषण करताना देखील त्यांच्या उपोषणाची वेळीच दखल घेत नाही आणि अनेक दिवसाच्या उपोषणानंतर आपल्या अंगावर काहीतरी येईल आणि म्हणून हे सरकार कुठंतरी मराठा समाजाला फक्त आणि फक्त आश्वासन देत आहे. आश्वासन देण्याच्या पलीकडे काहीही करत नाही आणि म्हणून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आता 29 ऑगस्टला मुंबईमध्ये जाण्याची हाक दिलेली आहे. त्यासाठी सर्वांनी 27 ऑगस्टला आंतरवाली सराटीला जमा व्हायचं आहे आणि तिथून दादा सांगतील त्या पद्धतीने मुंबईला जायचं आहे. यावेळी जर सरकारनं मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर 100% हा समाज या सरकारला खुर्चीच्या खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, हेच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. एक मराठा मराठ्यांना आरक्षण एकच मिशन हाँ लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे. धन्यवाद. मुंबईला जर दखल नाही घेतली, मुंबईला जर आरक्षणाची आणि या मोर्चाची जर दखल नाही घेतली, काय पाऊल राहील मराठ्यांचं मुंबईमध्ये? मराठ्यांचं हे पाऊल राहणार आहे की या सरकारला झुकावं लागणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण लागूच करावं लागणार आहे. कारण हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, या गॅजेट लागू करण्यासाठी स्वीकारण्यासाठी आदरणीय जरांगे पाटलांनी अनेक दिवसापासून सरकारकडे मागणी केलेली आहे. परंतु हे सरकार केवळ टोलवाटोलवी करते. मागच्या वेळेस मराठा समाज बहुसंख्येनं मुंबईच्या दिशेनं वाशीपर्यंत गेलेला असताना आम्हाला छत्रपती शिवरायांच्या पायाजवळ आश्वासन दिलं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण लागू करणार आहे. परंतु या सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही आणि म्हणून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवण्यासाठी हा लढा उभा करावा लागणार आहे. आता जर मराठे मुंबईमध्ये आले तर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही, ही खुणगाठ सगळ्यांनी मनाशी बांधलेली आहे. आणि संबंध समाज केवळ मराठा समाज नाही तर ओबीसी, SC, ST सगळ्या प्रवर्गातले समाज बांधव आमच्या मागणीला त्यांचा पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून मराठे एकदा जर मुंबईत आले तर ते आरक्षणाचा गुलाल घेऊन परत आल्याशिवाय थांबणार नाहीत. एक मराठा. सध्याचे जे मराठा आमदार, खासदार आणि इतर पदावरती जे मराठे आहेत त्यांना काय सांगू इच्छिते? ते आरक्षणाच्या या लढ्यामध्ये येणार आहेत का किंवा यायला पाहिजे का? काय वाटते तुम्हाला? मनोजदादा जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज हा मनोजदादाच्या पाठीशी आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणले की हे राजकारणी सोबत आहेत की नाहीत, दादांनी स्पष्ट आदेश दिलेला आहे. जो राजकारणी मुंबईत दिसेल त्याचाच मावळा झडपी किंवा नगरपालिकेमध्ये दिसेल, अन्यथा दिसणार नाही. आणि दुसरं एक सांगतो, या देवेंद्र फडणवीसांनी परवाला एक गरज ओकली की पोलीस प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था बघूनच तुम्हाला सांगू शकतो आम्ही अटकेपासून कटके पार झेंडे लावणारी अवलाद आहे. तू आडवा आहे, तू नाही तोडून आम्ही पुढे गेलो तर आमची ही अवलाद तरी गुलामगिरी किंवा कोणाच तरी काहीतरी घेऊन काहीतरी हा आंदोलन चालवत आहेत. अबे भडव्या, तुझ्यासारख्या चमच्याला त्या गोष्टीची गरज आहे. आमचा मनोज पाटील हा तळपता सूर्य आहे. तुझ्या छाताडावर बसून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय या मुंबईतून परतणार नाही, ही एवढी गोष्ट दादांनी सांगितलेली आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही.
त्यानंतर लक्ष्मण हाके काहीतरी गरळ ओकवत आहे, कारण हा सुद्धा या अनादी पंथाचाच एक चमचा आहे, याने वारंवार सिद्ध केलेला आहे. अबे हाक्या, इतके दिवस आम्ही तुझ्या दादाच्या सांगण्यावरून गप्प बसलो होतो, एक वेळ दादाचा आदेश होऊ दे, तुला चिरडून हे मराठे पुढे जातील, यात कुठलीही शंका आम्ही मनाशी बाळगणार नाही. धन्यवाद सर. शैक्षणिक जे आरक्षण आहे मराठ्यांना, तर ते जे मुलं चांगले पर्सेंटेज घेऊन, चांगले टक्केवारी घेऊन त्यांचा नंबर लागत नाही, आरक्षणाचा जो परिणाम आहे तो मुलांच्या आयुष्यावर होतोय का, त्यांच्या करिअरवर होतो का? नक्कीच मुलांच्या आयुष्यावर, त्यांच्या शैक्षणिक जीवनावर व शैक्षणिक जीवनावरच नाही तर त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर त्याचा नक्कीच परिणाम होत आहे. मागच्या अनेक दिवसापासून पिढ्यानपिढ्या मराठा समाजाला 90%, 95%, 98% मार्क घेऊन सुद्धा त्यांची कुठेच वर्णी लागत नाही व 60%, 50%, 45% असणारा व्यक्ती तो वेगळ्या पदावर, मोठ्या पदावर जाऊन बसतो आणि त्यांची शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा तो त्या ठिकाणी पात्र होतो. हा कुठेतरी मराठा समाजावर होत असलेला अन्याय आहे. आमचा कुठल्याही समाजावर आक्षेप नाही, कारण संविधानाने प्रत्येकाला ती सोय करून दिलेली आहे ज्याच्या त्याच्या आरक्षणाची, आणि मराठा समाज कुणाच्याही ताटातलं आरक्षण खेचून घेऊन ते मागत नाही. संवैधानिक रीतीने ते आरक्षण आम्हाला मिळावं हीच मनोजदादा जरांगेची मागणी आहे. गेल्या 1.5 वर्षापासून, जवळपास 2 वर्षापासून हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करून अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांसाठी व इतर समाजातील सुद्धा माणसांसाठी मनोजदादा जरांगे पाटील आपल्या आयुष्याची रांगोळी करून समाजासाठी अहोरात्र धडपडत आहेत. त्यांच्या हाकेला हाक देऊन 29 ऑगस्टला मुंबई येथे होणाऱ्या महामोर्चाला, वादळाला जाण्याची तयारी नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील समाजाने तयारी पूर्ण केलेली आहे. प्रत्येक घरातील एक व्यक्ती, एक गाडी या मनोजदादांच्या सूचनेनुसार येथील मराठा समाज लाखोंच्या नव्हे कोटींच्या संख्येने मराठा बांधव 29 ऑगस्टला मुंबईमध्ये धडक देणार आहेत.